माणूस आपला सन्मान विसरू शकतो, मात्र आपला अपमान कधीच विसरू शकत नाही। तुमचाही कधी अपमान झालाय का? ही कहाणी ऐका। ही गोष्ट 1999 ची। व्यावसायिक गाडी निर्मितीत अग्रेसर असणाऱ्या टाटा उद्योग समूहाने भारतात इंडिका नावाची पॅसेंजर कार लॉन्च केली होती। मात्र ती दुर्दैवाने गाडी बाजारात काही चालेना। त्यामुळे रतन टाटांना कार विभाग विकण्याचा सल्ला त्यांच्या कंपनीतल्या लोकांनी दिला। टाटाच्या पॅसेंजर कारचा सेगमेंट अमेरिकेतल्या फोर्ड कंपनीने विकत घेण्यात रस दाखवला होता। त्यासाठीच्या मीटिंगसाठी उद्योग समूहाचे सर्वेसेवा रतन टाटा यांना बोलवण्यात आलं। मीटिंग सुरू झाली। आता डील होईल वाटत असतानाच तुम्हाला पॅसेंजर कार मधील काही कळत नव्हतं तर तुम्ही या भानगडीत पडलातच कशाला, असा सवाल टाटांना फोर्डच्या संचालक मंडळातल्या लोकांनी केला। इतक्यावर गप्प न बसता फोर्डच्या लोकांनी टाटांना म्हटलं, तुमचा कार विभाग विकत घेऊन आम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत। त्यांच्या बोलण्यानंतर टाटांनी कार सेगमेंट न विकण्याचा निर्णय घेतला। रतन टाटांचा एक प्रकारे अपमान झाला होता, मात्र टाटांनी ते सहन केलं। मनातल्या मनात अपमान गिळला। रतन टाटा भारतात आले। त्यांनी त्या अपमानाचा बदला त्यांच्यावर रागावून किंवा काहीतरी उत्तर देऊन न घेता आपल्यात काहीतरी कमी आहे आणि ते सुधारण्याचा निर्णय त्यांनी घेतला। स्वतःच्या कमजोरी काय आहेत त्यामध्ये बदल घडवून त्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि ते कामाला लागले। आणि अल्पावधीतच टाटा मोटार्सला यशाच्या उंच शिखरावरून त्यांनी नेऊन पोहोचवलं। एकीकडे टाटा मोटार्स यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत असतानाच फोर्ड कंपनी दिवाळखोरीत निघत होती। टाटांना फोर्डचा बदला घेण्याची ही उत्तम संधी होती, मात्र त्यांनी तसं केलं नाही। 2008 मध्ये $2.3 बिलियन रतन टाटांनी फोर्ड कंपनी विकत घेतली। म्हणतात ना, कालचक्राचा महिमा वेगळाच असतो। आधी टाटा कंपनी घेऊन उपकार करण्याची भाषा करणाऱ्या फोर्डच्या चेअरमनचे शब्द होते, रतन टाटांनी फोर्ड बरोबर डील करून आमच्यावर उपकार केले आहेत। मित्रांनो, सगळेच लोक चांगले असतात यामध्ये दुमत नाही, मात्र महान लोक खूप कमी असतात। त्यामुळे अपमान गरजेचं आहे। त्यामुळे मी म्हणतो, अपमान होणं गरजेचं आहे। कधी ना कधीतरी कुणीतरी तुमचा अपमान केला असेल, तर कुणीतरी तुझी अवकात नाही चल निघ म्हटलं असेल। स्वतःचं थोबाड बघितलंय का आरशात म्हणून अपमान केला असेल, मात्र अपमान केल्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता, किती राग येत असेल, मनाला किती लागत असेल, किती वाईट वाटत असेल, मनात काय काय विचार येत असतील, समोरच्या माणसाचं काय करू आणि काय सोडू असं वाटत असेल। मात्र मित्रांनो, मी पुन्हा एकदा म्हणतो, आपला अपमान होणं गरजेचं आहे। आपली कुणीतरी टर उडवली पाहिजे, आपली कुणीतरी चेष्टा केली पाहिजे। इतिहास साक्ष आहे, जो माणूस शून्यातून विश्व निर्माण केलाय ना, त्या प्रत्येक माणसाची इथे सुरुवातीला टर उडवली गेली आहे। त्या प्रत्येक माणसाला इथे हिणवलं गेलंय, त्यांची अवकात काढली गेली आहे। इतिहास आपण सगळेच वाचलो आहोत। इंग्रजांनी काळ्या भारतीयांची ट्रेनमध्ये बसण्याची अवकात नाही म्हणून त्यांना धक्के मारून बाहेर काढले होते। गांधीजींचा अपमान झाला होता। त्याच वेळी महात्मा गांधींनी प्रतिज्ञा केली होती, तुम्ही मला ट्रेनमध्ये हकलून दिलाय, मी तुम्हाला देशातून हकलून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आणि त्या अपमानाची खिणगी इतक्या मोठ्या स्वातंत्र्य लढ्यात उडेल याची कुणी कल्पना केली नव्हती। आज ज्याचा आवाज लहान मुलगा सुद्धा ओळखेल, आज त्याचा आवाज आणि तो तितक्याच उंचीवर जाऊन पोहोचलाय। त्या बिग बी अमिताभ बच्चनला त्याचा आवाज मोठा आहे म्हणून रेडिओच्या निवेदक पदाची नोकरी नाकारली गेली होती। आणि आज अमिताभ बच्चन काय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, त्याचा आवाजच त्याची ओळख बनली आहे। कुणीतरी म्हटलं तर त्यावर लगेच रिॲक्ट होऊ नका, रागाला जाऊ नका। सगळं काही आतल्या आत ठेवा। लगेच बाहेर काढलात तुमच्यामध्ये काही आणि कसलाच बदल होणार नाही, उलट त्यात तुमचं नुकसान होणार आहे। असं काम करा की ज्यांनी तुम्हाला म्हटलंय तुझं थोबाड आरशात बघ, तो तुमचा चेहरा बघायला तरसायला पाहिजे। तू कोण आहे चल निघ म्हणणारा एक दिवस तुम्ही उठल्यानंतर बसणार नाही, असं काही कर्तृत्व करून दाखवा। अवकात ज्यांनी काढली आहे त्याला वेळच उत्तर देईल। ज्या वेळी कालचक्र फिरतो ना, त्यावेळी मी म्हणणारे संपून गेलेत। त्यामुळे अपमान करणारेही तुमच्या कर्तृत्वासमोर तोंडही समोर काढणार नाही। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।